ऊर्जा क्षेत्रातील ज्या 7 संघटना आहेत त्यांनी एक कृती समिती या ठिकाणी संघटित केली आणि या कृती समितीनं या उद्योग क्षेत्राचं जे काय खाजगीकरण चाललेलं आहे, जनतेच्या मालकीचा हा उद्योग आहे तो खाजगी भांडवलदारांच्या घशामध्ये टाकण्यासाठी खाजगीकरणाचा जो काय शासना आणि प्रशासनाच्या वतीने जो काय डाव आखला जात आहे त्या विरोधात आपण जानेवारी 2023 सुद्धा संप केलेला होता आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्ही असं कोणत्याही प्रकारचं खाजगीकरण करणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर तो संप त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता आणि हा संप स्थगित झाल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने या खाजगीकरणाचा डाव आखला गेला आणि जे काय आपले महापारेषणमधले 200 कोटीच्या वरचे जे काही प्रोजेक्ट्स असतील किंवा जनरेशनमधले जे काही 4 हायड्रो प्रोजेक्ट्स असतील ते खाजगीकरणात येण्याचा निविदा या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेल्या। MARCकडे त्या ठिकाणी समांतर परवाने मिळावेत म्हणून काही प्रायव्हेट लोकांनी अपील दाखल केला आणि ते अपील सुद्धा प्रोसेसमध्ये आहे। तर हा जनतेच्या मालकीचा वीज उद्योग खाजगीकरण याचं होऊ नये म्हणून आम्ही 7 संघटनांनी याच्या विरोधामध्ये आज गेल्या 22 तारखेला या संपाची नोटीस प्रशासनाला दिलेली होती। तरी देखील प्रशासनानं असेल किंवा शासनाला असेल याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे नाईलाजानं आमच्यावर हा संप प्रशासनानं लादलेला आहे आणि आम्हाला यातून जनतेला कोणत्याही प्रकारे वेठीस धरायचं नाही, जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, किंबहुना जनतेच्या मालकीचा उद्योग हा जनतेचाच राहावा या भावनेतून या 7 संघटनांनी आजचा जो संप आहे 3 दिवसाचा त्याची सुरुवात केलेली आहे। माझी शासनाला विनंती आहे की शासनाने याच्यामध्ये लवकरच हस्तक्षेप करावा आणि हे खाजगीकरणाचं धोरण रद्द करावे एवढी या निमित्तानं मी शासनाला विनंती करतो। मी रत्नाकर मोहिते, परिमंडल सचिव SCA कोल्हापूर।